कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मारुती, तू इथे किती वर्ष काम करतोयस? 31 वर्ष। किर्लोस्कर घराणं, किर्लोस्कर कंपनी बद्दल तुझे काय विचार आहेत? तुम्ही माझ्याकरता देवमानचा आहात। आणि तुझी तुझ्या देवावर, तुझ्या कामावर श्रद्धा आहे, बरोबर? हा, इतक्या वर्षात तू आमच्यावरची निष्ठा वेळोवेळी सिद्ध केली आहेस मारुती। जग इकडचं तिकडे होईल, पण मारुती बदलणार नाही ही खात्री होती। मारुती आपल्या तत्वांवरून, आपल्या निष्ठेवरून कधी हलणार नाही याची गॅरंटी होती, पण आज तू तो विश्वास मोडलायस मारुती। आज मला न सांगता परस्पर माझी गाडी दुसऱ्याला चालवायला देऊन तू खूप मोठी चूक केलीयस। नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे मॅडम। भलेही माझा हेतू काही का असेना, पण मालकांना न विचारता त्यांची गाडी दुसऱ्याला देणं हे चुकीचंच आहे। मग भलेही तो मालकांचा मुलगा असला तरी चालेल। माझं चुकलं, मला माफ करा। आता माफी मागून काय उपयोग? चूक तर झाली, आणि तीही तुझ्यासारख्या जाणत्या विश्वासू माणसाकडनं। तर दुसऱ्यांकडनं मी अपेक्षाच काय करू? इथून पुढे मारुती माझी गाडी चालवणार नाही। वा, हा तर चांगला चान्स मिळाला। आता नवा ड्रायव्हर मी माझ्या गावाकडूनच बोलवते। आईला एकदम टोक गाठायची काही गरज नाही असं वाटतंय मला। आणि मारुतीने आदित्यलाच गाडी दिली ना, बाहेरच्या कोणाला नाही। आणि त्याला हवी होती म्हणून गाडी दिली। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्य तुझा मुलगा आहे, मारुती त्याला कसं नाही म्हणेल? आई, माझी चूक आहे ग। खरं तर मला तुझी माफी मागायची होती। मी तुझ्या निर्णयाच्या विरोधात गेलो आई। पण मला आता कळलं, किती काही गोष्टी झाल्या तरी आपल्याला आता बदलणार नाहीये। अरुणने मला सांगितलं, पद, प्रतिष्ठा, कंपनी या सगळ्यातून जर का निवडायची वेळ आली तर तू मलाच निवडशील। तिने तुला ओळखलं, पण मी तुला ओळखायला चुकलो आई। मी तुझ्या मतांच्या विरोधात जाऊन या मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये अडकलो आई। प्रोजेक्ट्स काय येत जात राहतील, ब्रँड अम्बॅसेडर बदलत राहतील, पण सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तुझं आणि माझं नातं। आई, मी खरंच चुकलो, प्लीज प्लीज मला माफ कर। तुझी शपथ घेऊन सांगतो आई, यापुढे तुझ्या कुठल्याही निर्णयाच्या विरोधात मी जाणार नाही। मला काही एक प्रूव्ह करायचं नाही, काही सिद्ध करायचं नाहीये। मला फक्त तू हवीस, फक्त तू हवीस। तू जर का माझ्याशी बोलत नसेल तर एक कंपनी, बिझनेस हे सगळं घेऊन मी काय करू ग? आजूबाजूला सगळं काही आहे, पण तू नाहीयेस। आई, तुझी इच्छा होती ना माझा आणि अनुष्काचा साखरपुडा व्हावा? मोहन काका, साखरपुड्याच्या तयारीला लागा।
पुढच्या आठवड्यात माझा आणि अनुष्काचा साखरपुडा होईल. आदित्य, माझ्यासाठी कुठलाही निर्णय घाईत घेऊ नकोस. नाही आई, कुठलंही घाईत नाही. कधी ना कधी करायचंच होतं ना, मग आत्ता का नाही? मला फक्त इथून पुढे आपल्यात कुठलेही प्रॉब्लेम्स नको आहेत. बस. I'm sorry, please sorry. चला साखरपुड्याच्या तयारीला लागू. मोहन काका इकडे. पिल्या आहे झालं ना तुझ्या मनासारखं? मग ये. हाऊ ब्युटिफुल. श्रीकांत सर, बरं झालं तुम्ही बिझनेस पेक्षा पॅशनकडे जास्त लक्ष दिलं. अहो, किती प्रोफेशनल वाटताय तुम्ही. नाही पण खरंच आज तुमच्यासारखा आर्टिस्ट शोधून सापडणार नाही. क्या बात आहे. आज खूप दिवसानंतर खरा रसिक मिळालाय मला. हे असं कौतुक करायचं असतं, कळलं? बरं, आता मी मुलांचं सुनांचं कौतुक करायचं सोडून तुझं कौतुक करत बसते. चालेल? बघ. नाही पण अनुष्का, आपण तुझ्या मामीला पण सांगायला हवं साखरपुड्याबद्दल. म्हणजे तिची परवानगी घ्यायला नको का? मीच फोन करते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.